नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज बऱ्याच महिलांनी भरला आहे व हा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवर इन पेंडिंग टू सबमिट असा दिसत आहे। तर मुळीच काळजी करायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह कसा होईल व हा अर्ज अप्रूव्ह कोण करणार, तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरला असाल व तुमचा अर्ज इन पेंडिंग टू सबमिट असा दिसत असेल तर काहीच काळजी करायची गरज नाही। तर तुमचा हा अर्ज अप्रूव्ह होईलच। तर तो कसा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात नव्याने राबवण्यात येत आहे व संपूर्ण महाराष्ट्रातून नारी शक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज भरपूर प्रमाणात येत आहे। तर या अर्जाची पडताळणी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शहरी भागात नगर विकास अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्वारे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले व जी माहिती तुम्ही दिली त्यांची पडताळणी करायला काही वेळ लागणार आहे। समजा तुम्ही तुमचा अर्ज भरताना काही चुकीची माहिती दिली असेल, चुकीचे डॉक्युमेंट्स दिले असेल तर तो तुमचा अर्ज तिथे तपासला जाणार व काही चूक आढळून आल्यास तुमचा अर्ज अपात्र सुद्धा केला जाणार व त्याची माहिती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा शहरी असेल तर नगरपंचायत किंवा अंगणवाडी सेविकाकडे मिळणार आहे आणि नारी शक्ती दूत ॲपद्वारे सुद्धा मिळणार आहे। आता हे अधिकारी व कर्मचारी तुमचे अर्ज व्यवस्थित तपासणार आहे व अप्रूव्हल देणार आहे। अप्रूव्हल दिल्यानंतर ही तुमची माहिती महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विभागाकडे जाणार आहे। आता हे बघा, तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स व त्याची माहिती अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका तपासणार व अप्रूव्हल देणार आणि तुमची माहिती लाडकी बहीण योजनेच्या विभागाकडे जाईल। तेव्हाच तुमचं हे इन पेंडिंग टू सबमिट हे हटणार व नंतर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार। तुम्ही काहीच काळजी करायची गरज नाही, तुम्ही निश्चिंत राहा। तुम्हाला जर असं वाटत असेल की अर्ज भरताना काही चूक झाली, काही चुकीचे माहिती देण्यात आली, काही चुकीचे डॉक्युमेंट्स देण्यात आले तर तुम्हाला जे एडिटचे बटन येत आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज ठीक करू शकता, म्हणजे एडिट करू शकता। पण ही संधी तुम्हाला एकदाच मिळणार आहे। तुम्ही तुमचा अर्ज एकदाच एडिट करू शकता। तुमचे कागदपत्र योग्य असतील व तुमचा अर्ज व्यवस्थित भरला गेला असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला या योजनेचे पैसे जरूर मिळणार। ही माहिती प्रत्येक महिलेला असायला हवी, त्यासाठी या व्हिडिओला शेअर जरूर करा, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।